सामना जिंकला. दुसरा सामना आपण पाहिला जयनुमान एरंदाड विपक्ष बेलवली 5 धावांनी इथे मात्र सामना गमवावा लागला तो म्हणजे जयनुमान एरंदाड टीमला. आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. दोस्ती 11 सावरे विपक्ष अंबेशिव. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आमच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतील. पहिला चेंडू हलक्या हाताने बॅक टू द बॉलर चेंडूला तटवलं गेलंय. सोकलच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू कॅरी केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशिक. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळेल हायवे एंड कडून. अतिशय वेगवान गतीचा गोलंदाज आहे. 10-12 पावलांचा स्टार्ट नक्कीच पाहायला मिळते प्रशिकच्या माध्यमातून. पुढचा चेंडू प्रशिकचा स्ट्रायकेनला फलंदाज आहे ओमकार. इथे माझा अगोटप्पा चेंडू होता कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार आलेला हा इनिंगचा सुरुवातीचा पहिला चौकार. डीजे प्लेचा फायदा घेतला जातोय. ओमकारच्या माध्यमातून धावांचा श्रीगणेशा होतोय. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केले जाते. 4 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू खोलवडा चेंडू बॅक टू द बॉल चेंडू चटपला गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने एक धावफलक पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्ह पाहतोय. थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं केलं जातं. एक दर्दिप्यमान आयोजन क्रिकेटचा एक महासंग्राम रणसंग्राम आपण एन्जॉय करताय. 2021चं हे पर्व ओमसाई क्रिकेट संघ एरंजडगाव आयोजित ओमसाई चषकाचं हे आयोजन एक दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळतंय. एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम केलं जाते खेळाडूंना. इथे मात्र लो फुलटा चेंडू होता. मिड विकेटला चेंडू तटपला गेला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. पॉवर प्लेचा वापर योग्य तो केला जातोय. 2 फलंदाजांच्या माध्यमातून आकाश आणि ओमकारच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 9 धावा. पॉवर प्लेचं P1चं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण सजवले गेलेत. एक क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षण काउ कॉर्नर रिजनला पाहायला मिळतोय. 38 सर्कलमध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंट आहे. मिड ऑफ आहे. मिड ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. खोलवर टप्प्या चेंडू बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय. धावचीची संधी असेल. पहिल्या विकेटचं पतन. पहिलं सांघिक यश प्राप्त होईल ते म्हणजे दोस्ती 11 सावरे टीमला आणि पहिला मोठा धक्का लागेल तो म्हणजे अंबेशिव टीमला. ओमकार बॅक टू दी पवेलियन. डीजे दोस्ती 11 सावरे संघाला दोन्ही संघ एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत असतील. नक्कीच त्या डावपेचांवरती काम केलं जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला तटवायचं होतं. चेंडूला खेळून काढायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन लेगला एक धाव कंप्लीट केली जाईल. पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 10 धावा. डीजे
द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी नंबर. त्यांच्या नावावरती खूप सारे विक्रम आहेत. एका वर्षामध्ये 1000 धावा ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या, 100 शतकं ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत, त्यांचा हा जर्सी नंबर एक गोल्डन फिगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती धावसंख्या आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरं षटक गोलंदाजी मार्क होती ऋषिकेशचं. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना धावफलकावरती धावा आहेत स्थगित 10. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज ऋषिकेशने. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आकाश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव खेळलेत आकाशने. तर गोल्डन फिगर नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. पहिला सामना 1989 साली पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर यांचा डेब्यू झाला. तेव्हा आता हॅप ट्रॅकर शॉर्टपिच चेंडू हाताळला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 10 धावा. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ऋषिकेशच्या माध्यमातून. जखडून ठेवलं जाते फलंदाज आकाशला. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकलेत. निर्धाव खेळलाय आकाश फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा ऋषिकेश सज्ज होईल. इथे माता मिस टाइम आहे. झेलची संधी. एष्टी रक्षण गेले होते झेल खाली. मात्र चूक पाहायला मिळते. झेल मात्र जमिनीला दान झालंय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक चांगलं व्यासपीठ नक्कीच इथे उपलब्ध करून देण्याचं काम केलं जाते ओमसाई क्रिकेट संघ एरंजडच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेटला कसं पुढे नेता येईल याचं काम केलं जाते. नक्कीच ग्रामीण खेळाडूंमधून एखादा खेळाडू व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळेल. याचंच काम नक्कीच केलं जाते. एकदा अगोटप्पा चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू तटवला गेलाय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आलेला हा आणखीन एक दमदार चौकार डीजे. आता माझा हल्ला चढवलाय गोलंदाज ऋषिकेश वरती. धावफलकाला वेगाने आकार येतोय. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 4थ्या चेंडूवरती हल्ला केला. इथे मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. पंच नक्कीच असं वाटलं कुठेतरी इष्ट उद्ध्वस्त झाल्यात. मात्र फलंदाजाचा घड्याळ पडलाय. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 15 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मयूर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. 2 ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. अकोटप्प्या चेंडू होता. तर फलंदाज बाद असेल. नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांनी डिसिजन देण्याच्या आधीच नक्कीच खेळाडू बाहेर निघाले होते. एक खेळाडू वृत्ती दाखवण्याचं काम नक्कीच केलं होतं मयूरने. आणखीन एक धक्का लागलाय तो म्हणजे गावदेवी आंबेशू टीमला. मयूर बॅक टू दी पवेलियन डीजे. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या 7.50च्या सरासरीने. 15 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल वैभव
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. अनिकेत स्ट्रायकिंगला आहे. वैभव स्ट्रायकिंगला आहे. आकाश सलामीला आलाय. आतापर्यंत चांगली फलंदाजी आकाशची पाहायला मिळते. दोस्ती 11 संघ, एका ताकदीचा एक कॅलिबर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे माझा आगोडापा चेंडू मिस टाइम आहे. झेलची संधी होती आणि आणखीन एक झेल जमीनला दान झालं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. इथे मात्र जर तुम्ही संधी द्याल फलंदाजाला तर नक्कीच त्या संधीचं सोनं करतील फलंदाज. दुसरा झेल आतापर्यंत सोडलाय आकाशचा. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 16 धावा. आमच्यासोबत शेकदा आमचे ऑफिशियल गुणलेखक विशाल राणे जॉईन झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र खूप चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी डीजे. चौकार आलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 20 धावा. पुढचा चेंडू वैभवच्या बॅट मधून चौकार आलाय. इथे माझं स्टेप आउट करून खेळायचं होतं. स्वतःच्या फॉर्तूर मध्ये गोलंदाज चेंडू कॅरी करतील. परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अनिकेतचा चौकार आल्यानंतर नक्कीच कमबॅक केलंय. चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज अनिकेतने. चांगली मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक बिग बॅटल आपण एन्जॉय कराल. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. 7 धावांसाठी आलेला हा F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. षटकाराच्या सहाय्याने धावफलकाला वेगाने आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 26 धावा. 26 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. हल्ला चढवला जातोय वैभवच्या माध्यमातून. 10 का दम इथे मात्र दाखवत असताना वैभव गोलंदाज अनिकेतला. इथे माझा पुन्हा एकदा आकोटप्पा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये पण त्या निर्धाव चेंडूची सांगता होईल. तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सामना रंगतोय. एक चेंडू 13 तो एक चेंडू मेरा. चौकार आल्यानंतर एक चेंडू निर्धाव आला. त्यानंतर षटकार आला. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आलाय. तर वैभवसाठी सुवर्ण संधी असेल. एका षटकामध्ये 2 षटकार लगावले आणि इथे मात्र आमच्या समालोचन बॉक्सला सलामी देत असताना चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 32 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 32 धावा धावफलकावरती. चौथं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश. तर बघा, जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेत त्यांनी या स्पर्धेची आणबाण शान म्हणून ज्या कपड्याकडे पाहिलं जातं तो सोडायचा आहे. बघा प्रेक्षक, जे आपण मॅच पाहताय ज्यांनी ग्रीन कपडा पकडलाय त्यांनी तो ग्रीन कपडा सोडायचा आहे. पहिला चेंडू, तर माझा पहिला चेंडू अलंगदी कापेट चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते शॉट मिडॉनला. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाते. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33 धावा. तर पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. जेलची संधी आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या विकेटची गरज होती, तो विकेट इथे प्रस्थापित करून देत असताना ऋषिकेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती परतावं लागेल. फलंदाज वैभवला, तंबूच्या आश्रयाला डीजे. कपडा सोडायचा आहे. या स्पर्धेची आणबाण शान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या कपड्याला खेचू नका. पुढचा चेंडू, इथे माझा आकोटप्पा चेंडू होता. पंचांकडे कटाक्ष टाकला होता. माझा पंचांनी इशारा केलाय. चेंडू वन बाउन्स आहे. तर यापुढील होणार सामना असेल शंभूराजे अंबेशिव विपक्ष अल्टिमेट बदलापूर गाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचंय नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण एन्जॉय कराल. शंभूराजे अंबेशिव विपक्ष अल्टिमेट बदलापूर गाव असा सामना. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 33 धावा. पुढचा चेंडू, इथे माझा स्टेप आउट करून खेळायचं होतं. चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे आणि धावचीची संधी असेल. आणखीन एक सांघिक यश प्राप्त होईल तर म्हणजे दोस्ती 11 सावरे संघाला डीजे. तर सुरुवात नक्कीच चांगली पाहायला मिळाली होती कावदेवी अंबेशिवच्या माध्यमातून. आता कुठेतरी धावांवरती रोख लावण्याचं काम केलं गेलं. आलेखचा जर विचार केला तर P1च्या पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. P2चं षटक ऋषिकेशने हाताळलं, 5 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. तिसरं षटक अनिकेतने हाताळलं, 17 धावा खर्च केल्या. चौथं षटक आता ऋषिकेश पुन्हा एकदा हाताळत असताना, आणि हा चेंडू स्वैर आहे. पंच आम्हाला सांगतायत पंचांचे दोन्ही हात समांतर. दुपारच्या 17 मध्ये पंचांना देखील सातत्याने व्यायाम करावा लागतोय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 35 धावा, 35 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. एक चांगला कमबॅक नक्कीच करून दिले गोलंदाज ऋषिकेशने. कुठेतरी धावांवरती रोख लावण्याचं काम केलंय. इथे माझा गोटप्पा चेंडू होता. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि हा आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. डावकुरे आताचा फलंदाज आहे
नेहमीच घातक मानले जातात. इथे मात्र कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाज ऋषिकेश वरती आणि आणखीन एक चेंडू सोयीर पाहायला मिळतोय, अवंतर पाहायला मिळतोय. धावफलक वेगाने पुढे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या 42 धावा. पिटूचं षटक आम्हाला विशाल माहिती देतात. पिटूचं षटक ऋषिकेशने हाताळलं होतं, 5 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता. आता माझ्या सेकंड स्पेलमध्ये कुठेतरी महागडी गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलकावरती धावा झाल्या त्या 42 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. इथे माझा मिस टाइम आहे. झेलची संधी, शॉर्ट फाईन लेगला चांगला झेल कॅरी केला जातोय. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी आंबेशूर टीमला. डीजे इथे मी तर म्हणेल आतापर्यंत 9 धावांचं 9 चेंडूंचं षटक हाताळले. 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज ऋषिकेशने. कुठेतरी महागडी गोलंदाजी नक्कीच ऋषिकेशची पाहायला मिळते. 6 चेंडूंचं षटक असतं. आता मात्र ऋषिकेशने आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. हॅलो 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 थोडासा व्यत्यय आला होता नक्कीच कॉमेंट्रीमध्ये. तर सर्व प्रेक्षकांची मी माफी मागेल, आयोजकांची देखील मी ते माफी मागतोय. पण लगेच क्षेत्ररक्षण सजवा, टीम मीटिंग कॉल करू नका. तर बघा 1:52 झालेत. बघू बरोबर 1:30 सामन्याला सुरुवात झाली होती. 22 मिनिटं झाली आहेत. 25 मिनिटांचा अवधी असतो 5 षटकांसाठी. गोलंदाजी मार्कवरती स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन येईल गोलंदाज संदेश. स्ट्राईकेनला फलंदाज आहे दिनेश. नॉन स्ट्राईकेनला नरेश. धावफलकावरती धावा झाल्या त्या 44 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5वं षटक हाणामारीचं षटक, स्लॉगरचं षटक घेऊन आलाय गोलंदाज संदेश. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू पंचांकडे अपील केलं जाते. पंचांचं बोट आकाशाकडे आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी आंबेशूर टीमला. डीजे
आज इनॅट नंबर 9 वरती जितू. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत गावदेवी आंबेशू टीमचे. तर यापुढील होणार सामना असेल शंभूराजे आंबेशू विपक्ष अल्टिमेट बदलापूर गाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की या पण नाणेफेकीसाठी इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. स्लॉगरचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय गोलंदाज संदेशने. पुढचा चेंडू संदेशचा. आता बॅक टू द बॉल. चेंडू तटपला गेले. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 45 धावा 45 रन ऑन स्कोअरबोर्ड. मागच्या सामन्यात आपण खूप मोठी धावसंख्या पाहिली. नक्कीच या हाय स्कोरिंग टोटल नक्कीच मागच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाली. 68 धावाचं लक्ष ठेवलं होतं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. स्लॉगरचं षटक आहे. स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र धावचीची संधी आहे आणि सांघिक यश प्राप्त होईल. ते म्हणजे दोस्ती 11 सावरे संघाला आणि आणखीन एक धक्का लागेल गावदेवी आंबेशूट टीमला. डीजे तर शेवटचा चेंडू या इनिंग मधील या सत्रातील स्ट्रायकिंगला फलंदाज आहे जितू. चेंडू जितू साठी. इथे माता लंगदी कार्पेट चेंडूला खेळून काढले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा मानस नसेल. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष असेल विजयासाठी दोस्ती 11 सावरे संघाला हरेश मांडवकर यांच्या संघाला. पुढील होणारी लढत असेल तर नाणेफेकीचा कौल
केलं जाईल तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, शंभूराजे आंबेशू विपक्ष अल्टिमेट बदलापूर गाव या पुढील होणारी लढत असेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण एन्जॉय कराल, तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या आपण नाणेफेकीसाठी. तर अल्टिमेट बदलापूर गाव संघाच्या कर्णधाराला विनंती करते सेफ यायचं आपण नाणेफेकीसाठी. चला दोस्ती 11 सावरे संघ आपली सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तर चला आंबेशू संघ क्षेत्ररक्षण सजवा. तर नाणेफेकीसाठी यायचंय अल्टिमेट बदलापूर गाव संघाचा कर्णधार सेफ. तर नाणेफेकीचा कौल केलं जाईल आमच्या व्यासपीठावरती. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय शंभूराजे आंबेशू विपक्ष अल्टिमेट बदलापूर गाव आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम लढत. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय अल्टिमेट बदलापूर गाव संघाने. आपला डिसिजन फास्ट कळवा. पहिलं सत्र समाप्त झालंय. 47 धावांची गरज आहे विजयासाठी दोस्ती 11 सावरे संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये दोस्ती 11 सावरे संघ फलंदाजी करेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि प्रशिक. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज तेजस. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे वैभव, नॉन स्ट्रायकिंगला प्रसिक. तर 47 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. येणारे 30 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल ती म्हणजे दोस्ती 11 सावरे संघाला. तर चला पंच लगेच सामना सुरू करायचा आहे. तर अल्टिमेट बदलापूर गाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलंय मिड विकेटला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सरळ फरार होईल. संघर्षाचा संकनात करत असताना आलेला हा पहिला दमदार चौकार वैभवच्या बॅट मधून. धावफलकावरती धावा लागल्या त्या 4 धावा. धावांचा श्री गणेशा केला जातोय. गोलंदाज तेजस वरती हल्ला चढवला जातोय. पॉवर प्लेचा योग्य तो वापर इथे मात्र करताय दोस्ती 11 सावरे संघाचे फलंदाज. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. धावचीची संधी फलंदाज बाद होईल. सांघिक यश प्राप्त होईल ते म्हणजे गावदेवी आंबेशू टीमला आणि पहिला मोठा अद्रा बसेल तो म्हणजे दोस्ती 11 सावरे संघाला. डीजे
झेल इथे फिनिश केलाय आणि ज्या विकेटची गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू इथे मात्र मिळवून देत असताना गोलंदाज तेजस परतावं लागेल अनिकेतला तंबूच्या आश्रयाला. ते मात्र कप्तानी इनिंग खेळावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, टेम्परामेंट दाखवून संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल ती म्हणजे या दोन फलंदाजांना. स्ट्रायकेनला आहे वैभव, ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढचा चेंडू इथे मात्र पंचांकडे अपील केलं गेलं होतं, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. अपीलचा जर विचार केला तर अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. निधाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे अजूनही या षटकातील. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली, मात्र कुठेतरी सांघिक यश प्राप्त झालं. त्यानंतर अनिकेतला देखील तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. इथे मात्र आखो टप्पा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला भिरकावून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी. डीजे समीकरणाचा जर विचार केला, येणारे 24 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल 39 धावांची. दोस्ती 11 सावरे संघाला गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक घेऊन येईल गोलंदाज जितू. स्ट्रायकेनला फलंदाज आहे हरेश मांडवकर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, सामन्याला दोस्ती 11 सावरे संघाच्या बाजूने झुकवण्याची. पहिला चेंडू हरेशसाठी. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क हलकासा झालाय, मात्र तिथे चांगलं एष्टी रक्षण, चपळ एष्टी रक्षण पाहायला मिळतंय एष्टी रक्षकाच्या माध्यमातून. आणि नक्कीच या धावा इथे वाचवल्यात, कारण आउटफील्ड फास्ट आहे. या मैदानाचा जर विचार केला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. पुढचा चेंडू जितूचा हरेशसाठी. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये हा संघ. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, लॉंग लेग रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल सीमापार 4 धाबांसाठी. हरेश मांडवकरच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. डीजे सिद्ध करून दाखवावं लागेल हरेशला. मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे खेळ करा की मैदान सोडून जाताना स्वतःहून खेळाडू म्हटले पाहिजेत की हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आणि तशीच इनिंग इथे मात्र हरेशला करावी लागेल. धावपेच रचावे लागतील हरेशला जर सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल. इथे मात्र मिस टाइम आहे, झेलची संधी, कोणतीही चूक होणार नाही. आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या विकेटची गरज होती, तो विकेट इथे मात्र मिळतोय गावदेवी आंबेशिव टीमला. परतावं लागेल हरेश मांडवकरला तंबूच्या आश्रयाला. डीजे
थँक्यू. तर इथे मात्र ब्रेक थ्रू मिळालाय गावदेवी आंबेशूर टीमला. हरेशला परतावा लागले तंबूच्या आश्रयाला. कुठेतरी घाई करतोय हरेश. तर हरेश मैदानाच्या आतमध्ये टिकला असता विशाल तर नक्कीच कुठेतरी दोस्ती 11 सावरे संघ विजयाच्या वाटेकडे जाताना पाहायला मिळाला असता. हलक्या हाताने इथे मात्र चेंडूला खेळून काढले. बॅक टू दी बॉलर. क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 13 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी जितूच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाईल वन बाउंड सीमापार. षटकार आहे नक्कीच. क्षेत्ररक्षकाने सांगितलंय एक चांगला डिसिजन नक्कीच पाहायला मिळतोय. मिळत नाहीये आणि इथे मात्र सांघिक यश प्राप्त होईल. ते म्हणजे गावदेवी आंबेशूर टीमला आणि परतावं लागेल सतीशला तंबूच्या आश्रयाला. डीजे
ऋषिकेश बॅक टू दी पवेलियन. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. क्रिकेट विथ म्युझिक असा संगम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश डावगुरे आताचा फलंदाज आहे. इनॅट नंबर 7 ला आलाय. इनॅट नंबर 7 वरती फलंदाजी करेल नरेश. इथे मात्र मोठे फटकेबाजी उभावी लागेल. धावफलक स्थगित आहे. 26 धावा धावफलकावरती. बॅक टू दी बॉलर. चेंडूला तटवला गेलाय. चेंडूला खेळून काढलं गेलंय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 21 धावा. समीकरणाचा जर विचार केला येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. 13.00च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील. दोस्ती 11 सावरे संघाच्या फलंदाजांना. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सामन्याला पलटवण्याची या षटकामध्ये सामन्याचे चित्र नक्कीच खुलं होईल. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 22 धावा. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. तो वैभवसाठी पुन्हा चेंडू. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. सातत्याने दुपारच्या सत्रामध्ये पंचांना देखील व्यायाम करावा लागतोय. कवायत करायला लागते मैदानाच्या आतमध्ये. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकेका धावेने संघ पुढे सरकतोय. 23 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी दोस्ती 11 सावरे संघाला. पुढचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू संजीवनी देण्याचं काम करेल. ते म्हणजे गावदेवी आंबेशूर टीमला आणि बॅकफुटला घेऊन जाईल दोस्ती 11 सावरे संघाला. इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये हरेशने आपले विकेट टिकवून ठेवली असती तर नक्कीच सामना कुठेतरी झुकला असता. दोस्ती 11 संघाच्या
जुने आता क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं, जे मैदानाच्या आतमध्ये घडतं त्याला महत्व असतं. आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तेजस गोलंदाजी मार्क होती. वैभव पुन्हा एकदा स्ट्राईक एनला सज्ज होईल. गोलंदाजी मार्क होती तेजस. ते मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मधून क्षेत्ररक्षक नव्हते, शक्तीप्रेक्षा युक्तीचा वापर इथे केला जातोय आणि हा वैभवच्या बॅट मधून आलेला संघर्षमय चौकार. डीजे समीकरणाचा जर विचार केला, प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल 20 धावांची. दोस्ती 11 सावरे संघाला. तर बघा, जे प्रेक्षक ग्रीन पट्ट्याच्या आतमध्ये बसलेत त्यांनी बाहेर बसायचं आहे. ग्रीन पट्ट्याच्या आयोजकांच्या सूचना येत आहेत. आपल्याला पॅव्हेलियन्स इथे मात्र तयार करण्यात आलेत. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी. वैभव एक हाती किल्ला लढवत आहे. वैभवची मेहनत इथे मात्र सफल करेल का आपल्या संघाला विजयासाठी. आणि इथे मात्र आणखीन एक सांघिक यश प्राप्त होईल गावदेवी अंबेशू टीमला. इथे मात्र कुठेतरी चुका करतोय फलंदाज नरेश. आणखीन एक धक्का लागेल दोस्ती 11 सावरे संघाला. डीजे वैभव स्ट्रायकिंगला आहे पुन्हा एकदा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. झेलची संधी. मिड विकेटला खूप चांगला झेल कॅरी केला जातोय आणि आणखीन एका विकेटचं पतन. जो फलंदाज मैदानाचा चौफेर फटकेबाजी करत होता त्या फलंदाजाला आता मात्र परतावा लागेल. मोठा हादरा बसेल तो म्हणजे दोस्ती 11 सावरे संघाला. वैभव बॅक टू दी पवेलियन. डीजे मैदानाच्या आतमध्ये अतिश आणखीन 20 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी दोस्ती 11 सावरे संघाला. असं वाटलं होतं वैभवच्या बॅट मधून चौकार आल्यानंतर कुठेतरी धावा चेस करेल हा संघ. मात्र वैभव तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता नवीन फलंदाज अतिश. इथे माता पंचांकडे अपील केलं गेलं होतं. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे दोस्ती 11 सावरे संघाला. आता मात्र पूर्णपणे बॅक फुटला पाहायला मिळतोय तो म्हणजे दोस्ती 11 सावरे संघ. डीजे बॅकफूट वरती पूर्णपणे पाहायला मिळते दोस्ती 11 सावरे संघ. 7 गडी आतापर्यंत बाद झालेत दोस्ती 11 सावरे संघ. 8 गडी बाद झालेत. अजूनही 2 गडी बाद व्हायचे. इथे मात्र यू मिस. आय विल डेफिनेटली. फर्निचर बिघडवलं जाते आणि आणखीन एक धक्का लागेल दोस्ती 11 सावरे संघाला. धक्का क्रमांक हा लागतोय तो 9. डीजे
क्षेत्ररक्षण सजवा गावदेवी अंबेशू टीम. तर या स्पर्धेची तिसरी विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली गोलंदाज तेजस बोराडेने. तर नक्कीच पहिली विकेट हॅट्रिक दिनेश यशवंतरावच्या माध्यमातून पाहायला मिळाली, दुसरी विकेट हॅट्रिक संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तिसरी विकेट हॅट्रिक इथे प्रस्थापित करत असताना गोलंदाज तेजस 27 या आकड्यावरती धावफलक स्थगित आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी माग होती गोलंदाज दिनेश. 20 धावांची गरज आहे, अजूनही 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे मात्र पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि संघ पूर्णपणे ऑल आउट होईल आणि इथे मात्र पराभूत व्हावं लागेल दोस्ती 11 सावरे संघाला. हार्ड लक. पुन्हा एकदा नवीन जोमाने नवीन जोशाने मैदानाच्या आतमध्ये उतरा. हरीश मांडवकर, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढे वाटचालीसाठी आणि गावदेवी अंबेशू संघाचं मी कौतुक करेल, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या फिडील होणारा सामना असेल शंभूराजे अंबेशू विपक्ष अल्टिमेट बदलापूर गाव. तर अल्टिमेट बदलापूर गाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. तर अल्टिमेट बदलापूर गाव, आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. फास्ट. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल तेजसला.